दर्शन रांगेत चहा, खिचडी, पिण्याच्या पाण्यासह उद्यापासून 3 वेळच्या भोजनाची व्यवस्था. आषाढी एकादशी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठ्ठल दर्शनासाठी पत्राशेडमधील रांगा भाविकांनी फुलून गेल्या आहेत. या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विविध सुविधांची व्यापक व्यवस्था केली आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत पिण्याचे शुद्ध पाणी, चहा आणि खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना विश्रांती घेता यावी यासाठी पत्राशेडमध्ये बसण्याची आणि आरामाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज चहा आणि खिचडीचे वाटप सुरू असून उद्यापासून सकाळ, दुपार आणि रात्री अशा 3 वेळचे मोफत भोजन मंदिर समितीमार्फत दिले जाणार आहे. हजारो भाविकांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी तैनात आहेत. दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि प्रत्येक वारकऱ्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी समितीने विशेष नियोजन केले आहे. आज लाखोंच्या संख्येने या पंढरी नगरीमध्ये भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की आज 7 पत्राशेड भरून या ठिकाणी भाविक दर्शन रांगेत उभे आहेत. आज जवळपास 7 ते 8 तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत आहे आणि मुखदर्शनासाठी 1 तासामध्ये मुखदर्शन होत आहे. दर्शन रांगेत उभे राहिलेल्या भाविकांना या ठिकाणी दर्शन वॉटरप्रूफ आपण शेड सगळे उभारलेले आहेत. त्याच्यामध्ये फॅन कूलरची व्यवस्था केलेली आहे. भाविकांना दर्शन रांगेत शुद्ध पिण्याचं पाणी, चहा, खिचडीचं वाटप हे मंदिरे समितीमार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही असुविधा झाल्या तर या ठिकाणी आरोग्य सुविधा असेल, पोलीस मदत केंद्र असेल, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आहे, CCTV कॅमेरे लावले आहेत आणि आज संध्याकाळपासून लाईव्ह दर्शनाच्या स्क्रीन सुद्धा या ठिकाणी लावण्यात येतील. आणि आपण पाहतोय की या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कंट्रोल रूम सुद्धा स्थापन झालेली आहे. त्या ठिकाणी सर्वच डिपार्टमेंटचे अधिकारी भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, सर्वजण सज्ज झालेले आहेत.